नमस्कार मित्रांनो, MHB मराठी न्यूजमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत. जर तुम्ही शेतकरी असाल, तर ही बातमी तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाची आहे. बातमीकडे वळण्याआधी आमच्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा, जेणेकरून शेतीविषयक सर्व अपडेट्स तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील. नमो शेतकरी योजना 8वा हप्ता जमा, पण हजारो शेतकरी अपात्र. मित्रांनो, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या 8व्या हप्त्याचे वितरण 25 मार्च 2026 रोजी करण्यात आले. पीएम किसानचा 21वा हप्ता मिळालेल्या राज्यातील जवळपास 90,42,000 शेतकऱ्यांना हा लाभ मिळणे अपेक्षित होते. पण धक्कादायक बाब म्हणजे प्रत्यक्षात 89,75,000 शेतकऱ्यांच्या खात्यातच पैसे जमा झाले आहेत. याचाच अर्थ सुमारे 65,000 शेतकरी 21वा हप्ता मिळूनही नमो शेतकरी योजनेतून सध्या तरी बाजूला पडले आहेत. पेंडिंग ॲट ऑफिशियलचा अर्थ काय? अनेक शेतकरी स्टेटस चेक करत असताना त्यांना पेंडिंग ॲट ऑफिशियल असा मेसेज दिसत आहे. याचा सरळ अर्थ असा की कृषी विभागाकडून तांत्रिक कारणास्तव किंवा कागदपत्रांच्या त्रुटीमुळे तुमचा हप्ता थांबवण्यात आला आहे. तुम्ही सध्याच्या यादीनुसार या हप्त्यासाठी अपात्र ठरवण्यात आला आहात. जर तुम्हाला पीएम किसानचे पैसे मिळत असूनही नमो शेतकरीचे पैसे मिळाले नसतील, तर तुम्हाला तातडीने तुमच्या तालुका कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा लागेल. ज्या शेतकऱ्यांच्या स्टेटसमध्ये डिस्बर्समेंट इनिशिएटेड किंवा फंड डिस्बर्स्ड दिसत आहे, त्यांना 31 मार्चपर्यंत कधीही पैसे मिळू शकतात. 9व्या हप्त्याबाबत सोशल मीडियावर अफवा. आता चर्चा सुरू झाली आहे ती 9व्या हप्त्याची. सोशल मीडियावर कुणी 4 तारीख सांगते, तर कुणी 8 तारीख. पण मित्रांनो, सत्य परिस्थिती काय आहे ते समजून घ्या. निधीची तरतूद. सरकारने पुढच्या आर्थिक वर्षासाठी निधीची तरतूद केली आहे. पण त्याची मागणी, प्रशासकीय मंजुरी आणि GR निघायला अजून बराच वेळ आहे. प्रक्रिया. मार्च एंडिंग संपल्यानंतर एप्रिलमध्ये नवीन प्रक्रिया सुरू होईल. ही एक लांबलचक प्रक्रिया असते, त्यामुळे लगेच 9वा हप्ता मिळण्याची शक्यता सध्या तरी धूसर आहे. निवडणुकीचा फॅक्टर. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सरकारने काही विशेष निर्णय घेतला तरच हप्ता लवकर येऊ शकतो. अन्यथा घाईने हप्ता जाहीर होण्याच्या बातम्या सध्या तरी निव्वळ अफवा आहेत. MHB मराठी न्यूजवर आम्ही तुम्हाला नेहमी अधिकृत आणि खरी माहिती देण्याचा प्रयत्न करतो. दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवू नका. ही माहिती तुम्हाला कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अशाच खात्रीशीर अपडेट्ससाठी जाता जाता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. जय शिवराय.